उद्या सगळ्यांना एकत्र राहायचंय. त्यामुळे आपण बिनकामाचं तुम्ही काम सांगून मुद्द्यावरती जे काय विकास कामं झालेले त्या कामांकडे बघून आपण मतदान करा. आशुतोष दादा आमदार आहेत, हे तुमच्या पाठीमागे भक्कम उभे आहेत. त्यांच्या बरोबर मी देखील तुमच्या बरोबर भक्कम उभी आहे. फक्त कुणालाही घाबरू नका आणि कुणी किती जरी काही जरी केलं तर एक लक्षात ठेवा की इथलचे जे पहिले नागरिक आहेत आमदार म्हणून या तालुक्याचे आशुतोष दादा आहेत. आणि म्हणून आपण सर्वजण अजिबात घाबरायचं नाही. आपल्याला कामाला बघून विकासाकडे बघून आपण मतदान करावं एवढंच मी आवाहन करणार आहे. आणि ज्यांना खरोखर म्हणजे या गोष्टी जे काय कोपरगाव मध्ये चालू आहे, एकीकडे म्हणायचं संस्कृती कोपरगावची आणि दुसरीकडे करायचे काम वेगळे, हे आज कोपरगाव बघतंय. त्यामुळे फक्त एवढंच सांगेल की आपण सर्वजण कामाकडे लक्ष द्या आणि आपण सर्वजण नागरिक जे आहात ते सुज्ञ आहात, ते माणुसकी जपतात, त्यांना माहित आहे आणि आज कोपरगावला पुढे जायचंय. त्यामुळे त्या पद्धतीने मतदान घडेल हे मला पूर्ण खात्री आहे. एवढंच मी बोलेल. व जे काही प्रकार चालू आहे त्यामध्ये पोलिसही स्वतः लक्ष घालतायत आणि त्यांच्यावरही आमचा पूर्ण विश्वास आहे की प्रशासन हे जे काय करणार आहे ते योग्य व्यक्तीलाच ते साथ देतील. कारण की काय होतंय की आम्ही त्यांना असं वाटतं की आमचे लोक शांत आहे, पण तुम्हाला म्हणजे खरं सांगायचं तर आमचे लोक काम करणारे लोक आहेत. आणि म्हणून सगळ्यांनीच त्यांना आशीर्वाद द्यावे आणि याचा परिणाम लोकही बघतायत, लोकांनाही कळतं. त्याच्यामुळं हो आमच्याच खरं उमेदवाराच्याच मुलाला तोंडात मारणं यापेक्षा काय म्हणजे काय पद्धत चालली हा. आणि म्हणजे हे तुम्हाला जर लढता येत नाही, विकासावर बोलता येत नाही आणि आज जर लोक जात आहे मतदानाला, तुम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने जाऊ द्या ना. जे काय मतदान त्यांचा हक्काच आहे त्यांना करू द्या ना. तुम्ही त्यांना मारणं, तुम्ही त्यांना हे करणं हे काय चालणार नाही. हा आमचा मुलगा आहे पहा, आता एवढा लहान आहे, याला धरणं आणि याला मारणं ही कोणती पद्धत आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवायचंय की नागरिकही सुज्ञ आहेत, नागरिकांनाही कुणाला जमणार नाही. शेवटी हा कोपरगावचा मुलगा आहे, त्यामुळे कुणी कुणावर हात उचलू नये. ज्याचा अधिकार मतदानाचा आहे त्याला बजावू द्या, तो व्यवस्थितच करणार आहे एवढं मला पूर्ण खात्री आहे.